अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कलावती बाबूराव भापसे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली। खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ घेत विठूनामाचा जयघोष करत हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्थेच्या कलावती बाबूराव भापसे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिसगावसह श्री क्षेत्र मढी येथे पायी दिंडी प्रदक्षिणा काढत जय हरीच्या नामघोषानं संपूर्ण मढी नगरी दुमदुमून टाकली होती। पायी प्रदक्षिणा घालत विद्यार्थ्यांच्या दिंडीनं ग्रामस्थांचं लक्ष वेधलं। ठिकठिकाणी या दिंडीचं ग्रामस्थांनी स्वागत केलं। विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह जनाबाईंच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचं देखील महिला पुरुषांकडून औक्षण करण्यात आलं। दिंडीतील विद्यार्थ्यांचं मढी येथे 2 रिंगण पार पडलं। यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन आणि संस्कृती संस्काराची या सोहळ्यातून जनजागृती केली। भरपूर पाऊस पडावा, बळीराजा सुखी व्हावा अशी ही प्रार्थना पंढरीच्या पांडुरंगाकडे यावेळी करण्यात आली। या प्रसंगी श्रीराम महाराज मचे, मढी देवस्थान अध्यक्ष विठ्ठल मरकड, माजी सरपंच देवीदास मरकड, शिवदास मरकड यांनी या दिंडीचं स्वागत केलं। यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव कुशल भापसे, चैत्राली भापसे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते। दिंडी सोहळा पार पडल्यानंतर कानिफनाथ देवस्थानच्या वतीनं दिंडीतील सर्व चिमुकल्यांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। चैतन्य कानिफनाथांच्या पदस्पर्शाने पावन अशा पवित्र भूमीमध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं हुतात्मा बाबूगेनू संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आमचे नेते आदरणीय कुशलदादा भापसे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व बालगोपाळ या ठिकाणी वारीसाठी एकत्र मढी गावी या ठिकाणी आलेले आहे। मढीकरांच्या वतीने व कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष असं मढी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आषाढी वारीच्या निमित्तानं मढीचा एकतर आनंद या ठिकाणी मावेना असं या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या बालकांचं प्रेम आमच्यावर असंच अतूट राहावं। आदरणीय कुशलदादा भापसे यांचाही या ठिकाणी मी मढी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपली पायी दिंडी जी आम्हाला नेत्रदीपक असा सोहळा गावकऱ्यांना आनंदमुक्त देऊन केलेला आहे याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करतो। पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करी तीर्थव्रत। सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान, सर्वांच्या अंतकरणात लागलेली पंढरीच्या वारीची ओढ असा असणारा आराध्य दैवत पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा, या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला गेलेली आहे। परंतु हीच पंढरीची वारी आपल्या छोट्या मुलांना, भविष्यकालीन पिढीला माहिती व्हावी या हेतून हुतात्मा बाबूगेनू संस्थेचे आदरणीय कुशलदादा भापसे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली सर्व या दिंडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अगदी यामधून एक सांस्कृतिक उपक्रम, खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची जी काही वारी आहे ती आपल्या बालगोपाळांना कळावी या हेतून केलेला हा उपक्रम निश्चितच अगदी भविष्यकालीन या मुलांना प्रेरणादायी ठरेल अशी गोड शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। या दिंडी सोहळ्याला वारकरी संप्रदायाच्या वतीनं अगदी गोड शुभेच्छा देऊन या ठिकाणी हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्थेची कन्या विद्यालय निंबुडी फाटा व शशिकला भापसे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयाची पायी दिंडी सोहळा दर सालाप्रमाणे या वर्षी मढी या गावी चैतन्य कानिफनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज होत आहे, याचा मनस्वी आम्हाला आनंद आहे। आणि आज खऱ्या अर्थानं या नाथांच्या या भूमीमध्ये निश्चितच पंढरपूरला गेल्यासारखं आमच्या सर्व बाळगोपाळांना वाटतंय। आणि निश्चितच जसं महाराजांनी सांगितलं की पंढरीची वारी ही आपल्या पुढच्या पिढीला कळाली पाहिजे, वारीचं महत्व कळालं पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे, म्हणून आम्ही ही वारी या ठिकाणी आयोजित केली। आणि मोठ्या उत्साहामध्ये आमच्या सर्व बालगोपालांनी, आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी, आमच्या सर्व ड्रायव्हर मामांनी खूप छान प्रकारे सर्व नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। देवस्थान समितीच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीनं आज देवस्थान या ठिकाणी अन्न छत्रालयामध्ये आमच्या सर्व बालगोपालांना या ठिकाणी आज अन्नदान केले जाणार आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि पंढरीच्या पांडुरंगांनी एकच प्रार्थना करतो की भरपूर पाऊस पडू दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे आणि निश्चितच माझ्या या सर्व बालचमूंना
उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य आणि बौद्धिक क्षमता चांगले असलेले गुरु नेतृत्व तयार होऊ दे, हीच मी पंढरीच्या पांडुरचरणी प्रार्थना करतो. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.